नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पटेल तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डेट आहे 12 फेब्रुवारी आणि वार आहे गुरुवार आणि वाजल्यात 7:45. 7:30ला उठलेलो. आत्ता थंबनेल आणि टायटल एडिट करतो. रात्री प्रोड्यूस झाली होती व्हिडिओ, अपलोडिंगला पण टाकली होती, पण थंबनेल आणि टायटल राहिलं होतं. त्याकरता आत्ता उठायला लागते. रात्री झोपलेलो किती 2 वाजता झोपलेलो आणि नेहमीप्रमाणे लवकरच उठलेलो आहे. आता थंबनेल टायटल एडिट करतो आणि मग पाहूया झोपतो की काय करतो. जर झोपलो तर थोड्या वेळात उठेल, पण जर नाही झोपलो मग कंटिन्यू करायला लागेल. आज आपल्याला पालघरला पण जायचं आहे. एक काम आहे ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आता 11 वाजलेले आहेत. आता जस्ट फ्रेश झालो, परत झोपलो होतो. नंतर मग रील्स बघत बसलो होतो अर्धा तास. 10 वाजता मग थोडी एक्सरसाइज केली. 10:30 वाजता म्हणजे फ्रेश व्हायला गेलो. आता जस्ट फ्रेश झालो. आता चाललो आहे पालघरला चाललो आहे आणि मम्मी मार्केटला गेलेली तर वडापाव घेऊन आलेली आहे. तर ब्लॅक कॉफी पिऊया, वडापाव खाऊया, मग जाऊया पालघरला. ब्लॅक कॉफी और वडापाव या पटकन खाण्यासाठी. पालघरला जाण्यासाठी निघालोच होतो. तर पहिले दर्शन घेतलं साईबाबांचं. आज गुरुवार आहे. संध्याकाळी येण्यापेक्षा आज सकाळीच येऊन गेलो. सकाळ सकाळ धूळ खालेली आहे. एका कामासाठी चाललो आहे. हे बघा, पेपर घेऊन चाललो आहे. पर्सनल काम आहे काय तरी, ते तुम्हाला सांगतो लवकरच काय काम आहे झालं तर मित्रांनो, आता जस्ट काम झालेलं आहे पालघरचं. आता बाईक सोडायची आहे गॅरेजला मागचा ब्रेक करण्यासाठी. मग ती सोडू आणि मग घरी बघू रिक्षाला जाऊ का कोण येईल घ्यायला. तसं तर वाटत नाही कोण आम्हाला घ्यायला येईल, मग आम्हाला रिक्षालाच जायला लागेल. बायकर चॉईसला आलेलो आणि गाडी तर देत आहेत, पण इथे बघा जिकडे जाईल तिकडे निनाद पाटीलची आठवण येते. निनाद पाटील, तुमची गाडी आज संध्याकाळपर्यंत रेडी होणार आहे, तर घेऊन जा. तर मित्रांनो, गेल्या 15 मिनटं झाली आम्ही जाममध्येच अडकल्यात. आम्ही परत पालघरला चालल्यात. आम्हाला थोडं काम आलं आणि काय सांगणार तुम्हाला, पालघरला येणं म्हणजे खूप कठीण आहे. 4 रस्त्यावर ट्रॅफिक म्हणजे बेकार. तर आता पालघरला पेट्रोल संपलेलं देवीशा रोडला आणि चिराग आला GT घेऊन टोचन द्यायला. फर्स्ट टाईम GTने टोचन द्यायला लावलं आहे. काय काय करायला लागते. चिराग चालला तर आम्हाला सोडून, हेल्प केली त्याने, थँक्यू. हार्दिक पाटील इकडे टाकत आहे त्याला फ्यूल. त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. आता खूप भूक लागलेली आहे, घरी जायला लागेल फटाफट. बघू कुठेतरी थांबतो तर ज्यूस पितो. तसं तर पहिलेच प्लॅन होता ज्यूस पिण्याचा, पण काय करणार, नशीब गांडू असेल तर काय करेल. कसं झालंय ते, अजून किती नशीब खराब आहे काय माहिती. आयुष्य तिथं लागलंच, गाडीतला पेट्रोल पण संपतो. गन्ने का ज्यूस 10 रुपया. आज जेवणात आहे वालाची भाजी आहे, सॉरी मुगाची भाजी आणि राईस. तर आता वाजलेले आहेत 2:45 आणि घरी येऊन जेवलो. पालघरला चाललो परत त्यांची मॅच बघायला. सुयश भाई बरोबर चालल्यात. आज सुयश भाई घेऊन चाललाय आणि आहे तुलसी व्लॉगर. आपण खेळायला चाललाय वाटतं. घेतलाय का तुला? फक्त प्रेक्षक वर्ग, हे आपली पोरं खेळत आहेत, त्या पोराला सपोर्ट करायला, त्यांना जरा प्रोत्साहन देऊ तिकडे जाऊन. बस आता पोचलोय, कोळगाव सोडलेला आहे आणि चाललोय आम्ही सेंचॉनकडे. दुसरं काय करायला नाही सध्या. 3:40 झालेले आहेत आणि मॅच अजून चालू नाही झाली. आम्ही 3 वाजता आल्यात आणि यांची मॅच काय अजून चालू नाही होत आमच्या पोरांची. यो इथे थम्सअप प्यायला आलाय खास. रिएक्शन दे. हार्दिक, टी शर्ट कोणाचा घातलाय तू? अरे लहानपणाच्या आठवणी जागा करायच्या होत्या, ते घरी करायचे असतात. इकडे दुसरंच काहीतरी जागा होईल. बॉडी दिसली पाहिजे ना. आयची खतरनाक बॉडी आहे तुझी. घाबरलंय ते सर्व तुला. आता बाई यांची फाटले ते सांगा, अरे हार्दिक बाईला घेऊ नका, डायरेक्ट जिंकला देत होते. तर आता आम्ही चालले आहेत पालघरला. यांची काही मॅच लागली नाही तर विचार केला काहीतरी खाऊन नाही तर पिऊन येऊ. तर आता निघालोय. तर बघूया आता पालघरमध्ये काय खाता येईल आणि पिता येईल. आता आल्यात आम्ही फालुदा प्यायला विथ तुलसी व्लॉगर. शर्मा कुल्फी फेमस पालघरची. बनीत राहू. मॅच अजून लागलेली नाही मिळत आणि हे बघा आतुरतेने वाट बघत आहेत मॅचची. काय सांगणार.
हार्दिक काय 3 वाजता आला, तू तर 3:30ला आला, आम्ही 3 वाजता आल्यात. मित्रा कसा है माहिती है का, शेर अभी शांत है, अभी उधर जाके दहाड़ेगा ना तो ऐसा मचाएगा ना काहीच नाही बोलू शकत. आता एक मॅच आमची संपलेली आहे, हरल्यात आमची टीम. अजून 2 मॅच बाकी आहेत आणि मला तर घरी जायचं होतं पण घरी जायला गाडीच नाही मिळत. आता आमची दुसरी मॅच चालू झालेली आहे आणि आम्ही लांबूनच बघतात. इकडे बघा, मी आहे, निहार आहे, हार्दिक, पालघर टेनिस क्रिकेट, जीत राऊत. काय सांगू तुम्हाला, मला खूप कंटाळा आलेला आहे, घरी पण नाही जाऊ शकत. ह्याने पण गाडी नाही आणली, मी पण नाही आणली, ह्याने पण नाही आणली आणि ह्याने पण नाही आणली, गाडी नाही आणली, त्याने तर आणली पण नाही. तो फक्त तो UPL नंतर आज दिसलाय UPL नंतर आज दिसलाय जीत आमचा. आता टर्फवरून निघालोय आणि चाललोय मठामध्ये. 4 रस्त्याच्या पुढे पतू थांबलेला आहे, तर मग पतू सोबतच जातो मठात. हे सर्व घरी जातील आणि मी मठात जाईल. प्रथमेश राऊत आणि मयूर भेटलेले आहेत मला, 4 रस्त्यावर थांबलेले माझ्यासाठी. आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठामध्ये. फायनली पोचलोय मठामध्ये. मयूर भाई मूंगफलिया लेते हुए. मयूर तू गोरा दिसतो जाम, बघ इकडे बघ ना. तर आता वाजलेले आहेत 8:45 आणि मी आलो आहे आमच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये. कशासाठी, तर साई सावली मित्रमंडळ उमरोळी आपली पदयात्रा निघणार आहे 19 मार्चला. तर त्याच्या टी शर्टच्या अनावरणासाठी आलेले आहेत आणि इथे सर्वच जमलेले आहेत. आता मी तुम्हाला टी शर्ट दाखवतो. हा आहे टी शर्ट, खूप सुंदर डिझाईन आहे आणि मागूनही दाखवतो. तर या अगोदर तुम्ही बघितलं असेल टी शर्टचं अनावरण आपल्या पालखीचं. तर मीही या वर्षीही येणार आहे पदयात्रेमध्ये, पायी चालत शिर्डीपर्यंत. तुम्हीही सहभागी व्हा. फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे 12 मार्च. तर सर्वांनी फॉर्म भरून घ्या. आणि आत्ता जेवतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो. आज तर व्हिडिओ खूपच एडिटिंग करायची आहे, कारण की एकही क्लिप एडिट नाही केलेली मिळत, कारण की सकाळपासून बाहेरच होतो. आता व्हिडिओ एडिट करूया, पहिले जेवूया मग व्हिडिओ एडिट करूया. आजचं जेवण खूप साधं सिंपल, टॅमॅटो फ्राय आणि चपाती. आता 10 वाजलेले आहेत आणि आता निघालो आहे नाईट वॉकला. आज थोडं लेट निघालो कारण की आज मठात गेलो होतो आणि घरी येता येता वेळ झाला. आता निघालोच होतो आणि थोडं चाललो आणि आता व्लॉग बनवतो आहे आणि पुढे पतू थांबला आहे आणि मग सेम राऊंड जसं आम्ही नेहमीच मारतात तसं मारून घरी. तर आता नाईट वॉकसाठी निघालेलो आणि आमची छोटी पाटील भेटलेली आहे. सर्व व्हिडिओज बघते तू, मला माहिती आहे. 10:40 झालेले आहेत. आता आमचं चालून झालेलं आहे, आम्ही त्याच रूटने परत आलो. आता प्रथमेश राऊतला बाय बाय करायचा टाईम झालेला आहे. भेटूया उद्या प्रथमेश राऊत याच टायमाला रात्री. आता मी नाईट वॉकवरून घरी जात होतो आणि माझे मित्र भेटलेले आहेत. सुशांत भेटलेला आहे, वैभव भेटलेला आहे खूप दिवसानंतर. वैभव आपले सर्व ब्लॉग भेटले, झोपेतून उठून आलाय खास तो मला भेटायला. आणि हार्दिक आहे आणि इकडे धोकेबाज माणूस आहे निनाद पाटील. काय झालं, तू एवढ्या वर्ष आमच्याबरोबर त्याच्या आयटम चोरली. तू एवढ्या वर्ष आमच्याबरोबर चालत आला, आता तू फक्त तू इकडून येतो, इकडे बसून राहतो बाता मारता. माझा हॉलीत पण असतो, तुम्ही येत नाही. आता आम्ही येतात, रोज येतात आम्ही. तुम्ही आतापासून आता नाही, आम्ही रोज येतात. विचार सुशांतला, विचार. आम्ही रोज येतो, विचारा ना. तुम्ही आता यायला लागले. तू दुसऱ्या इकडे जातो. हल्दीमध्ये निनाद एकटा 11:30 वाजेपर्यंत थांबला होता. बाकी सर्व घरी गेलेले. पतू सोबत गेलो घरी. नाही तू एकटा. हिमांशू आहे इकडे, द ड्रोन पायलट. हिमांशू ड्रोन दे ना 10 दिवस. 30,000 दिले 30,000 तुला. मित्रांनो आता घरी जातच होतो. वैभवने आईस्क्रीम आणून दिलाय सर्वांना, स्पॉन्सर्ड बाय वैभव. तर घरी तर 11:15 वाजता आलेलो. आता वाजले आहेत 11:15. व्हिडिओ एडिट झालेला आहे, रील ही पोस्ट झालेली आहे. रील 2 वेळा शूट केली, कारण एकदा शूट केलेली तेव्हा कॅमेरा चालूच नाही झाला, तेव्हा खूप चांगलं बोललो होतो. पण रिटेक घेतला, मग थोडंफार ॲडजस्ट झालं. आणि मग रील्सला तर खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. इंस्टाग्रामवर शॉर्ट्सला देखील भेटला आहे, यूट्यूबवर पण. इंस्टाग्रामवर आज सकाळी टाकलेली रील
50,000 व्ह्यूज क्रॉस झालेले आहे. गेल्या महिन्यापासून या महिन्यापर्यंत आपल्या खूप सारे व्हिडिओज 10Kच्या वरती गेलेले आहेत. बाकी सर्वांना तर 1000 व्ह्यूज प्लस जातच आहेत. इंस्टाग्रामवर नसेल फॉलो केला तर नक्कीच करा आणि खूप चांगला सपोर्ट केलेला आहे तुम्ही. असंच सपोर्ट करत राहा. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता एडिटिंग करतो, पूर्ण झालेली आहे. ही क्लिप ॲड करायची आहे, प्रोसेसिंगला टाकू व्हिडिओ, मग पाहूया थंबनेल आता एडिट करतो की सकाळी. जर सकाळी केला एडिट तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच उद्याच्या. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.